नमस्कार. 13 जून 2026च्या राशी भविष्यात काही राशींचे नशीब अचानक चमकणार. करिअर, व्यवसाय, प्रेम आणि आर्थिक बाबतीत मोठे बदल घडण्याचे संकेत दिसत आहेत. तुमच्या राशीसाठी आज कोणती खास बातमी दडलेली आहे आणि कोणत्या राशींनी आज सावध राहावे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष रास, आज आपल्या विचारांचा विस्तार करण्याचा प्रयत्न करा. कधीकधी निष्काळजीपणा आणि अति आत्मविश्वासामुळे फसवणूक होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. जोडीदाराला थोडी मोकळीक दिल्यास कौटुंबिक जीवन सुरळीत राहील. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा कमकुवत राहू शकतो. आजचा शुभ रंग हिरवा, शुभ अंक 4. आज आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम राहील. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा. महिलांना ऑनलाईन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळू शकते. कार्यालयात सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. विद्यार्थ्यांसाठी दिवस आरामदायी राहील. हवामानातील अचानक बदलांमुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रवासाला जाताना आवश्यक कागदपत्रे आणि सामान तपासून घ्या. वृषभ रास, आज एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. घराबाहेर जाताना सुरक्षेची काळजी घ्या. आपली वर्तन आणि आपला स्वभाव सुधारल्यास लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जीवनसाथीचे प्रेम आणि कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याने आनंदी राहाल. प्रेम जीवनात गोडवा कायम राहील. आजचा शुभ रंग पांढरा, शुभ अंक 1. स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. व्यवसायातील योजना इतरांसमोर उघड करू नका. नोकरीच्या शोधात असाल तर मित्रांच्या मदतीने चांगली संधी मिळू शकते. सरकारी कार्यालयातील अडकलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या व्यस्ततेमुळे थकवा आणि डोकेदुखी जाणवू शकतो. अधिकृत कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. मिथुन रास, आज तुमची अनेक कामे मनाप्रमाणे पूर्ण होतील. सकारात्मक विचारांमुळे मानसिक शांती लाभेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळू शकते. जीवनसाथीसोबत आनंददायी वेळ घालवाल. प्रेम संबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील. आजचा शुभ रंग हिरवा, शुभ अंक 2. आर्थिक स्थैर्य राहील आणि नवीन संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस अत्यंत लाभदायक आहे. करिअरमध्ये प्रगतीमुळे आत्मविश्वास वाढेल. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये यश मिळू शकते. आरोग्य, छातीशी संबंधित त्रास असल्यास दुर्लक्ष करू नका. कुटुंबासोबत शहराबाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. कर्क रास, आज तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा राहील. घर किंवा दुकानाच्या दुरुस्तीचे नियोजन करू शकता. महिलांना सौंदर्यविषयक उपचार घेण्याची इच्छा होईल. भविष्यात जोडीदारासोबत तीर्थयात्रेला जाण्याचे आश्वासन देऊ शकता. अविवाहित लोक मित्रांसोबत वेळ घालवतील. आजचा शुभ रंग पिवळा, शुभ अंक 6. मोठ्या खरेदीसाठी दिवस चांगला आहे. व्यापाऱ्यांना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. मुलाखतीत आपली सर्वोत्तम बाजू दाखवा. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. समारंभासाठी प्रवास करावा लागू शकतो. सिंह रास, आज ग्रहांची साथ लाभेल. नेतृत्व गुण दाखवण्याची संधी मिळेल. प्रिय व्यक्तीचे कौतुक करून तिचे मन जिंकाल. वैवाहिक जीवन अतिशय आनंदी राहील. आजचा शुभ रंग सोनेरी, शुभ अंक 6. दिवसाच्या शेवटी अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. मालमत्ता खरेदीचा विचार करू शकता. कामात प्रेरणा आणि उत्पादकता वाढेल. हंगामी बदलांमुळे त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवासादरम्यान आपल्या वस्तूंची विशेष काळजी घ्या. कन्या रास, आजचा दिवस खास राहील. कौटुंबिक बाबींवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. इतरांना प्रभावित करण्यासाठी जास्त खर्च करू नका. वैवाहिक जीवन सुखमय राहील. प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळेल. आजचा शुभ रंग निळा, शुभ अंक 9. जुने पैसे व्याजासह परत मिळू शकतात. व्यवसायात चांगला नफा मिळेल. आर्थिक गरज असल्यास मदत मिळेल. वाहनावर मोठा खर्च होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. अचानक प्रवास करावा लागू शकतो. तुळ रास, आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील. जवळच्या व्यक्तीकडे भेट दिल्याने आनंद मिळेल. एकतर्फी प्रेमामुळे मन दुखावले जाऊ शकते. वैवाहिक जीवन सुखकर राहील. आजचा शुभ रंग गुलाबी, शुभ अंक 5. आर्थिक बाबतीत निष्काळजीपणा टाळा. नवीन व्यवसाय हळूहळू गती घेईल. काही जण व्यवसायाच्या नवीन शाखा सुरू करू शकतात. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो.
स्नायूंमध्ये ताण आणि अंगदुखी जाणवू शकते. नियमित व्यायाम करा. मित्र किंवा सहकाऱ्यांसोबतचा प्रवास उत्साहवर्धक ठरेल. वृश्चिक रास, आजचा दिवस सामान्य राहील. स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारा. जोडीदारासोबत वाद टाळा. विवाह योग्य व्यक्तींना चांगले स्थळ येऊ शकते. प्रेम संबंधात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग लाल. शुभ अंक 1. बिल्डर आणि प्रॉपर्टी डीलर्सला चांगला नफा मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. शिक्षण क्षेत्रातील लोकांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. आरोग्य चांगले राहील, मात्र अंगदुखीचा त्रास होऊ शकतो. व्यावसायिक प्रवासाचा योग आहे. पुढची रास आहे धनुरास. आज स्वतःवर लक्ष केंद्रित करा. सामाजिक कार्यक्रमांमुळे मन प्रसन्न राहील. घरात छोटा कार्यक्रम होऊ शकतो. प्रेम संबंधात आनंदी वातावरण राहील. आजचा शुभ रंग केशरी. शुभ अंक 9. आर्थिक व्यवहार नियोजनपूर्वक करा. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो. मार्केटिंगवर अधिक भर द्या. ऑफिसमध्ये कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाऊ शकते. तणाव टाळा. हवामान बदलामुळे सर्दी खोकल्याचा त्रास होऊ शकतो. सुंदर निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाण्याचा योग आहे. पुढची रास आहे मकर रास. आज काही बाबतीत चांगले परिणाम मिळतील. गृहिणींसाठी शॉपिंगचा आनंददायी दिवस राहील. प्रेम संबंधात गोड अनुभव मिळेल. आजचा शुभ रंग पिवळा. शुभ अंक 7. धनलाभासाठी नकारात्मक विचार सोडा. व्यवसायात चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका. नवीन नोकरीच्या संधी शोधण्याचा विचार करू शकता. जिम ट्रेनर्सला नवीन संधी मिळतील. रक्ताची कमतरता असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करा. प्रवासाची तयारी सुरू करू शकता. पुढची रास आहे कुंभ रास. आजचा दिवस चांगला जाईल. इतरांच्या भावना समजून घेण्यात यशस्वी व्हाल. निष्काळजीपणामुळे पालक नाराज होऊ शकतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी योग्य दिवस आहे. वैवाहिक जीवनात विश्वासाची कमतरता जाणवू शकते. आजचा शुभ रंग जांभळा. शुभ अंक 5. शासकीय सहकार्यामुळे प्रगती होईल. नवीन कल्पनांमुळे धनलाभाचे मार्ग खुलतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. थकवा दूर होऊन ऊर्जा वाढेल. व्यवसायानिमित्त प्रवास होऊ शकतो. प्रवासात काळजी घ्या. शेवटची रास आहे मीन रास. आजचा दिवस सामान्यपेक्षा चांगला राहील. समाजात लोकप्रियता वाढेल. प्रिय व्यक्तीसोबत रोमॅन्टिक क्षण घालवाल. विवाहित पुरुषांना पत्नीचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. आजचा शुभ रंग हिरवा. शुभ अंक 3. फसवणूक करून पैसा कमवण्याचा प्रयत्न करू नका. मोठा व्यावसायिक निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. कामाची गुणवत्ता आणि वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. लांबणीवर पडलेल्या प्रवासाचे नियोजन सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुमची रास आणि आजचा अनुभव कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. अशाच रोजच्या राशी भविष्यासाठी राशी संकेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.